CJPच्या आंदोलनाला यश आलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. पॅलेट गनचा जो काही वापर झाला त्यावरून हा सगळा वाद उफाळून आलेला आहे. काय वाटतं, अमित शहा यांचा राजीनामा होईल? अमित शहा यांचा राजीनामा प्रामुख्याने कोण मागताय तर काँग्रेसची मेन त्या ठिकाणी भूमिका आहे. याच्यावरती दिल्ली पोलिसांनी क्लॅरिफिकेशन दिले की आम्ही कुठल्याही आंदोलकांवर गोळीबार केलेला नाहीये, पण आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला म्हणून अमित शहाचा राजीनामा होईल ही भोळी आशा आणि भाबडी आशा त्या ठिकाणी काँग्रेसने पण ठेवू नये आणि त्यांच्या राजीनामा मागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांनी पण करू नये. आता अभिजित दिपके यांच्या बाबतीत असं म्हटलं जातंय की ते कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीयेत आणि स्वतःचा पक्ष पण काढणार नाहीत. दिपके आणि त्यांची CJP पूर्ण मुवमेंट ही आम आदमी पक्षाच्या सपोर्टने, आम आदमी पक्षाच्या बॅकअपने आहे असं काँग्रेसलाही वाटतं आणि राजकीय वर्तुळामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक लोकांना सुद्धा वाटतं आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हे दाखवून सुद्धा दिलंय. राहुल गांधी त्या नेहा बोराला भेटू शकतो, मग अभिजित दिपकेला का नाही भेटू? तेच ना, राहुल गांधीला माहित आहे की हे आम आदमी पक्षाचा प्लान आहे. नाही, असं एक दोन वक्तव्य आहेत थोडीशी विरोधाभास निर्माण करणारी, की पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं की भाजपाकडून ऑफर होती मला. भाजपाच्या विरोधातली भूमिका घेणाऱ्याला भाजप कशाला? छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. ऍक्च्युली ते नाराज आहेत आणि आपल्याच सहकारी पक्षावरती नाराज आहेत. खड्ड्यांवरून छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारवरती इनडायरेक्टली टीका केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 6 महिने उलटलेले आहेत, पण या 6 महिन्यामध्ये अजूनही अंतिम चौकशीचा जो अहवाल आहे तो आलेला नाहीये. तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कारवाया, त्यावरून ते चर्चेत असतात कायम. आता त्यांचा धडाका सुरू आहे कारवायांचा, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षातले असतील किंवा इतर काँग्रेस आणि इतर पक्षातले, त्यांचं म्हणणं आहे की तुकाराम मुंढे यांना कारवाया करू दिल्या जात नाहीत, त्यांच्यावरती दबाव आहे. या दबावाला बळी पडून तुकाराम मुंढे यांची बदली होऊ शकते. मला असं वाटतं की तुकाराम मुंढे अजून नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम चांगला आहे. माझा पहिला प्रश्न आहे, CJPच्या आंदोलनाला यश आलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. पॅलेट गनचा जो काही वापर झाला त्यावरून हा सगळा वाद उफाळून आलेला आहे. काय वाटतं, अमित शहा यांचा राजीनामा होईल? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नीट परीक्षेमध्ये झालेले पेपर फुटी, त्याच्यामुळं जे 20-21 मुलांनी आत्महत्या केले त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. देशातली शिक्षण व्यवस्था सुधारली गेली पाहिजे आणि देशामध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा व्यवस्था सुधारल्या पाहिजे. या कारणामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आणि सरकार पण त्या गोष्टीसाठी तयार होती आणि ते राजीनामा त्यांनी स्वीकारला सुद्धा आहे. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांना शैक्षणिक विभागाचं मंत्रालयाचा प्रभार त्याने दिला आहे. आता राहिला दुसरा प्रश्न, अमित शहा यांचा राजीनामा प्रामुख्याने कोण मागताय तर काँग्रेसची मेन त्या ठिकाणी भूमिका आहे. विशेषतः राहुल गांधी यांचं ज्या दिवशीपासून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या दिवशीपासून तेच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर झालाच पाहिजे, पण पोलिसांनी जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलाय त्यासाठी गृह मंत्रालय जबाबदार आहे, कारण दिल्ली पोलीस हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि त्या सगळ्यांवर नियंत्रण हा गृह मंत्रालयाचा असतो. म्हणजेच आता गृहमंत्री अमित शहा आहेत, याच्यावरती राहुल गांधीच्या त्या ठिकाणी निशाण आहे. हे बोलताना राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते काय म्हणतात की तो जो ऑर्डर आहे मुलांवर लाठीचार्ज करण्याचा, तो गृह मंत्रालयाने दिला होता किंवा अमित शहाने दिला होता. या सगळ्या गोष्टीमुळं जबाबदार आहेत, मुलांना लाठी तुम्ही कशा मारू शकता, या कारणामुळे ते मागतात की आता तुमची पण जबाबदारी आहे की तुम्ही आता राजीनामा दिला पाहिजे. पण याच्यावरती दिल्ली पोलिसांनी क्लॅरिफिकेशन दिले की आम्ही कुठल्याही आंदोलकांवर गोळीबार केलेला नाहीये किंवा आम्ही कुठल्याही आंदोलकांना आपण काय म्हणू आपण त्याला जास्त दुखापत पोहोचले, असे वेगवेगळे क्लॅरिफिकेशन देत गेलेत. आलेल्या व्हिडिओला त्यांनी काय म्हणू आपण त्याला चुकीचे आहेत असं सांगत गेलेत. पण याच्यावरती सविस्तर उत्तर गृह मंत्रालय कदाचित उत्तर देणार आहे. 3 तारखेला ज्यावेळेस पुन्हा अधिवेशन भरेल त्यावेळेस अमित शहाने याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे. पण आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला म्हणून अमित शहाचा राजीनामा होईल ही भोळी आशा आणि भाबडी आशा त्या ठिकाणी काँग्रेसने पण ठेवू नये आणि त्यांच्या राजीनामा मागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांनी पण करू नये. कारण कसं आहे, मी मागच्या वेळेस आपण बोललो की पोलिसांना ती कारवाई संसदेवर विना परवानगी गेल्यामुळे करावी लागली होती. आता त्या कारवाईमध्ये अनेक निरागस मुलं म्हणा किंवा आपण ज्यांचे
विषय काय म्हणू आपण जेन्युन होते, त्यांच्यावरची लाठीचार्ज झाला. या कारणामुळे जर आपण डायरेक्ट गृहमंत्र्यांचा जर राजीनामा मागत असू तर कोणाला पटणार नाहीये. सगळ्यांना हे पटले की हा तर राजकीय आहे, पण याच्यावरती गृह मंत्रालयाने सविस्तर उत्तर दिले पाहिजे की काय झालं, कसं झालं. त्यांच्याकडे पोलिसांकडे सगळ्या गोष्टी आहेत, सगळीकडे कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे असतात. कुठून धिंगाणा सुरू झाला, कोणी सुरुवात केली, कशी काय सुरुवात केली, याचं सविस्तर उत्तर गृह मंत्रालयाकडून येणं अपेक्षित आहे. पण राजीनामा मागणं केवळ आणि केवळ फक्त राजकीय काय म्हणू आपण त्याला, राजकीय खेळी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राहुल गांधींना प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुम्ही ही जी काही मागणी केलेली आहे अमित शहा यांच्या राजीनाम्याची, ती किती गंभीरतेने केलेली आहे आणि तुम्ही किती ही मागणी लावून धरणार आहात. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत. आता तुम्ही म्हणताय तेच आहे की गृहमंत्री पदासारख्या एखाद्या व्यक्तीचा राजीनामा मागणं म्हणजे याच्यामध्ये किती गंभीरता असू शकते. राहुल गांधी आज नाही, मागच्या अनेक वर्षापासून ते प्रत्येक मुद्दे उचलतात आणि अर्ध्यात नेऊन सोडतात. त्यांचा अनेक वेळेस तुम्ही बघितलं. म्हणूनच पत्रकारांचं हे म्हणणं होतं की प्रत्येक कुठल्याही दर निवडणुकीच्या वेळेस किंवा दरवेळेस कुठलाही तरी मुद्दा आणतात आणि त्या कुठल्या शेवटपर्यंत नेत नाहीत. आपल्याला अनेक त्या ठिकाणी उदाहरण देतात. आता हा मुद्दा आहे, त्यांना वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला म्हणजे अमित शहाचा पण येईल. तवा गरम आहे, आपण त्याच्यावरती भाकरी भाजून घ्यायची का राजकारणाची, असं त्यांना वाटतं. पण आपणही सगळ्यांनी गृह मंत्रालयांच्या, विशेषतः अमित शहाचं काय उत्तर येईल या सगळ्या गोष्टीचं याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. कारण अमित शहा अजून या गोष्टीवरती किंवा हाऊसमध्ये अजून बोललेले नाहीत. बरोबर, त्यांच्या उत्तराची आपण सगळ्यांनी वाट बघितली पाहिजे. आता हे जे आंदोलकांवरती लाठी हल्ला झाला किंवा मारहाण झाली आणि सिव्हिल ड्रेस मधले पोलीस होते, त्यांनी सगळा तो जो प्रकार केला, तर सीजेपीचं म्हणणं होतं की या विद्यार्थ्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका, पण ती कारवाई होतीये. आता सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक त्याच्यामध्ये घुसले होते विद्यार्थ्यांच्या नावाखाली, तर त्यांच्यावरती कारवाई होणार. काय होईल नेमकं? कसं की ज्यावेळेस उपोषण सोडवायचं होतं सोनम वांगचुक यांचं, त्यावेळेस सुद्धा हीच गोष्ट त्याच्या सोनम वांगचुकने सांगितलं होतं की आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या मुलांवरती कुठलीही कारवाई होऊ नये. हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी एक मुद्दा होता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरचा. राजीनामा पण झाला आणि त्या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालं होतं हे जर बघायला तर जेन्युइन तर मुलं होते, पण त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. पण त्या आंदोलनामध्ये जवळपास दिल्ली पोलिसाच्या आकड्यानुसार 2873 लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. म्हणजे त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये मर्डरचे केस असलेले 101 होते, अटेम्प्ट टू मर्डर वाले 62 लोक आहेत, डकेती रॉबरी वाले 284, रेप वाले 61, पोक्सोवाले 6, मोलेस्टेशन ऑफ वुमन असे एकूण 2873 लोक होते. आता या लोकांवर कारवाई नाही केली पाहिजे का? अर्थातच केली पाहिजे. म्हणूनच माननीय न्यायालयाने हे सांगितलं की जे मुलं, जे जेन्युइन मुलं आहेत, ज्यांनी शिक्षण व्यवस्था असू द्या, परीक्षा व्यवस्था असू द्या, याच्यामध्ये चेंज झाले पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी घेतला, त्यांच्यावरती कारवाई करू नका. पण ज्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे आहेत त्या लोकांवर मात्र तुम्ही कारवाई करा. आणि हेच आदेश मानून महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी पोलिसांना आदेश दिले की ज्या ज्या मुलांना तुम्ही त्यावेळेस डिटेन केलं होतं किंवा त्यांच्यावर एफआयआर केलं होतं ते सगळे एफआयआर खारिज करा. बिहार पोलिसांनी पण त्या पद्धतीनं ते सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी मानला. दिल्ली पोलिसांनी सुद्धा तेच केलं. तर आंदोलनाच्या नावाखाली जे लोक धुडगूस घालतायत किंवा ज्या ठिकाणी दंगे पसरवण्याचे किंवा हिंसाचार करतात त्यांना तर सोडलंच नाही पाहिजे. पण याच्या बाजूनं सीजेपी उभा टाकली होती. सीजेपीची पत्रकार परिषद झाली. JP नड्डा, जितेंद्र सिंग, त्यांचा रांका आणि सौरभ दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस सौरभ दास स्वतः बोलत होता की जे काय म्हणू आपण जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, ज्यांच्यावरती गुन्हा आहेत, ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, असं तो त्या दिवशी बैठकीत बोलला. ज्या दिवशीपासून पोलिसांनी या लोकांवर एफआयआर करून यांना डिटेन करायची कारवाई सुरू केली, त्या दिवशी अचानक मध्ये येऊन तो सांगत होते की नाही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असं नाही केलं पाहिजे, तुम्ही आम्हाला अगोदर सांगितलं होतं की आम्ही विद्यार्थ्यांवर कारवाई. अरे विद्यार्थ्यांवर कारवाई होतच नाहीये. जे हिस्ट्री शीटर्स आहेत, जे गंभीर गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होते ना. याच्यावरती सीजेपीने त्याला काय म्हणू आपण त्याला डिफेंड करायचं भानगडीत पडू नये. सीजेपी आता प्रत्येक वेळेस काय सरकारच्या प्रत्येक ऍक्शनला ते आता प्रतिक्रिया देत बसले तर त्यांचा जो मेन कॉज आहे तो कुठेतरी दूर राहील असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. नाही, त्यांचा आक्षेप असा आहे की अनेक सामान्य घरातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पोलीस त्रास देत आहेत, त्यांच्या घरी जाऊन चौकशी करतायत आणि त्यांना उचलून नेत आहेत. त्यामुळं त्यानंतर ही सगळी त्यांची प्रतिक्रिया नाही. ते नव्हतं. सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर सुप्रीम कोर्टने जे इंटरिम आदेश दिले होते, सुप्रीम कोर्टने इंटरिम आदेश मध्ये सांगितलं होतं की जे पीसफुल आंदोलन करतायत त्यांना तर सोडून द्या, पण जे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
जे सगळ्या गोष्टीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत यांच्यावर कारवाई FIR झालेली असेल तर तुम्ही कारवाई सुरू ठेवा. या गोष्टीवर सीजेपीचा आक्षेप होता. सौरभ दासनी 2-2 वेळेस येऊन पत्रकारांना सांगितलं, विविध माध्यमांना त्यांनी बाईट्स पण दिले की सगळ्याच मुद्द्यावर कुठं तुम्ही कारवाई करू नका. बीजेपीने आम्हाला आश्वासन दिलं होतं, तुम्हाला दिलेलं आश्वासन पाळता येत नाही का? सुप्रीम कोर्टच्या समोर सरकार काय करणार आहे? सुप्रीम कोर्टचे ते आदेश आहेत. तरी दिल्ली पोलीस, महाराष्ट्र पोलीस, बिहार पोलीस यांनी सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार जे लोक पहिल्यांदा कुठल्या तरी आंदोलनात सहभागी झाले होते किंवा ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही यांच्यावरती FIR सगळे मागे घेतलेत. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला सुप्रीम कोर्टला चॅलेंज कसं करू शकतो? तुम्ही संविधान दाखवून, बाबासाहेबांचा फोटो दाखवून आंदोलन करणार, तुम्ही मागण्या मागून घेणार, तुमच्या मनासारखं करून घेणार, मग तुम्ही सुप्रीम कोर्टवर सुद्धा शंका करणार का? सुप्रीम कोर्टचे आदेश तुम्ही पाळणार नाही का? मग तुम्ही कशाचे डेमोक्रेटिक आणि तुम्ही कशाचे लोकशाही पाळणार आहे? सुप्रीम कोर्टनी जे आदेश दिले त्याचं पालन झालं पाहिजे. याच्यासाठी स्टेटनं पण काम केलं पाहिजे आणि नागरिकांनी पण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता प्रत्येकालाच नाव ठेवत बसायची त्या ठिकाणी गरज नाही. या आंदोलनातला महत्वाचा चेहरा म्हणजे अभिजित दिपके. आता अभिजित दिपके यांच्या बाबतीत असं म्हटलं जातंय की ते कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीयेत आणि स्वतःचा पक्ष पण काढणार नाहीत. काय वाटतं, त्यांची भविष्यातली वाटचाल कशी असेल? मागच्याच एपिसोडमध्ये मी सांगितलं की अभिजित दिपके आणि त्यांची CJP पूर्ण मुवमेंट ही आम आदमी पक्षाच्या सपोर्टने, आम आदमी पक्षाच्या बॅकअपने आहे असं काँग्रेसलाही वाटतं आणि राजकीय वर्तुळामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक लोकांना सुद्धा वाटतं. आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हे दाखवून सुद्धा दिलंय की वेळोवेळी त्यांच्या मदतीला जाऊन त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी कमेंट्स, रिपोस्ट आणि बाईट्स देऊन त्यांच्या समर्थनात. खोडून काढलंय. अभिजित दिपकेने खोडून काढला तर कोण म्हणणार आहे? आता त्याला स्वतःची ओळख त्या ठिकाणी पुरवायची आहे, त्याला स्वतःची त्या ठिकाणी काय म्हणावं, त्याला आयडेंटिटी त्याला दाखवायची आहे, तर तो म्हणणारच आहे या गोष्टी. पण अख्ख्या देशाने बघितलं ना, राहुल गांधी त्याला का नाही भेटला? मग राहुल गांधी त्या नेहा बोराला भेटू शकतो, मग अभिजित दिपकेला का नाही भेटलं? दोघांचे पण इगो प्रॉब्लेम्स आहेत. तेच ना, राहुल गांधीला माहित आहे की हे आम आदमी पक्षाचं प्लॅन आहे. राहुल गांधीला माहित आहे की हे आम आदमी पक्षाच्या प्लॅनवर कुठेतरी काम करते, म्हणून ते भेटले नाही. आपण तर बोलवतच नाही त्याला, काँग्रेसचेच लोक म्हणतात. काँग्रेसचे लोक त्या दिवशी ट्विट्स करून सगळ्या गोष्टी सांगत होते. त्यामुळं आता त्याला कुठल्या पक्षात जायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी एका पक्षाची संलग्नित आहे. अगोदरही होता तो, US ला जाण्याच्या आधी पण तो त्यांच्यासाठीच काम केला होता, आम आदमी पक्षाच्या ह्याच्यासाठी. आणि आता इथनं पुढे पण त्याला कुठल्या पक्षात जायची गरज नाही किंवा कुठलं पक्ष स्थापन करायची गरज नाही. केलंच तरी तो फक्त दबाव गट म्हणून काम करा असं त्यांनी काही मुलाखतीमध्ये सांगितलंय. त्यामुळं बघा, आंदोलनामधून निघालेले अनेक नेते तयार झालेत. तुम्ही गुजरातचे हार्दिक पटेल बना, ते पण आंदोलनामधून निघालेले आहेत. कन्हैया कुमार बघा, कन्हैया कुमारनी काय अशाच एका आंदोलनामधून मोदी सरकारच्या विरोधामध्ये बोलून ते आता काँग्रेसच्या एका चांगल्या पद घेऊन ते काँग्रेसचं काम करतात. त्यामुळं इथून पुढे अभिजितला भाजपात येतात. हार्दिक पटेल भाजपमध्ये, कन्हैया कुमार काँग्रेसचं काम करते. कन्हैया कुमार साठी सांगतो की कन्हैया कुमारने लोकसभा सुद्धा लढवली, त्याच्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण भाजप, RSS आणि सरकार विरोधात टीका करून कन्हैया कुमार नेता झाला. तसंच अभिजित सुरुवातीपासून सांगत आलाय की मी मोदी विरोधी आहे, भाजप विरोधी आहे. आणि मग तो कन्हैया कुमार सारखा तो पुढे जाऊन एक नेता होईल आणि कुठल्या तरी पक्षासाठी काम करेल. इंडिव्हिज्युअल या ठिकाणी काम करणं थोडंसं कठीण आहे. NGO राहून काम करणं कठीण आहे, नुसतं दबाव गट म्हणून काय नाही. आता मागच्या काही दिवसापासून तुम्ही बघा की अभिजितची भाषा राजकारण्याप्रमाणे चालली. प्रत्येक विषयावर तो सांगतोय की देशामध्ये बेरोजगारी आहे. बेरोजगारी आजचा आहे का? अनेक वर्षापासूनचा मुद्दा आहे. बेरोजगारीला तो कसा ऍड्रेस करणार आहे? त्याचं पण त्याच्याकडे उत्तर नाहीये. तो म्हणतो की देशामध्ये भ्रष्टाचार चाललाय. भ्रष्टाचार आजचा विषय आहे का? भ्रष्टाचाराला कसा त्या ठिकाणी ऍड्रेस करणार आहे? तो म्हणतो की ह्या लोकांना पक्ष फोडायला वेळ आहे. अरे पक्ष फोडायला वेळ आहे म्हणजे त्या पक्षामध्ये असंतोष निर्माण होतोय, त्या पक्षाच्या नेतृत्वाला, त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आवडत नाही, म्हणून ते भूमिका बदलत आहेत. पण संविधानाने त्याला दिलेला अधिकार आहे ना, पक्ष बदलायचा, पक्ष चेंज करायचा, 2/3 गट एकत्र येऊन एक वेगळं गट निर्माण करायचा किंवा वेगळ्या पक्षामध्ये विलीन व्हायचं, ते अधिकार संविधानाने दिले. जो संविधान तू तिथे दाखवत बसतो अभिजित दिपके, जो बाबासाहेबांचा फोटो दाखवतात त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने अधिकार दिलेत ना प्रत्येकाला. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता पॉलिटिशियस झाल्या. एक मुद्दा होता, आंदोलन यशस्वी झालं. आता ह्याच्यानंतर काय करायचं? कसं आहे, प्रत्येकाला जर फेमची सवय लागली तर आता माझ्यापासून कॅमेरा दूर नाही गेले पाहिजे, माझ्यापासून माईक दूर नाही गेले पाहिजे. मला लोकांनी मनोज जरांगे दादा यांचं बघा,
ज्या दिवशी त्यांचं आंदोलन यशस्वी झालं त्याच्यानंतर सलग त्यांच्याजवळ माध्यमांची रीग लागलेली असते. कुठलीही गोष्ट असू द्या त्यांच्या प्रतिक्रिया घेतच लोक. तेव्हा आता अभिजित दिपकेचं पण तेच होईल. येणाऱ्या काळामध्ये माध्यम त्याच्या घरी जातील, त्याच्या ऑफिसमध्ये जातील असेल तर. अभिजित दिपकेने असं म्हटलंय की मला हिरो बनवू नका म्हणून. आता अभिजित दिपके जरी म्हणला हिरो बनवू नका तर मग त्याने माध्यमाला नाही बोलायला पाहिजे ना. कशाला तासाचे इंटरव्ह्यू द्यायचे, कशाला प्रत्येक गोष्टीला बोलत बसायचं. रामदेव बाबाला नाव ठेवा, कुठल्या तरी हिरोईनला नाव ठेवा, यांना नाव ठेवा. अरे तुम्ही तुमचा कॉज काय ते तुम्ही कॉज धरून बसा ना. बरं प्रत्येक विषयावर बोललं पण पाहिजे, पण स्वीकार करा ना तुम्ही. आम्हाला पॉलिटिक्समध्ये जायचे किंवा आम्ही पॉलिटिक्स करतो किंवा आम्हाला पॉलिटिकली इच्छा आहे ते पण स्वीकार करत नाही. असं एक दोन वक्तव्य आहेत थोडीशी विरोधाभास निर्माण करणारी, की पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं की भाजपकडून ऑफर होती, मला भाजपमधून अशा ऑफर होत्या की त्यांच्या पक्षामध्ये अभिजित दिपकेने प्रवेश करावा. आणि नंतरच्या काही त्यांच्या मुलाखतीमधून असं जाणवलं की राजकारणामध्ये रस नाहीये, आम्ही दबाव गट म्हणूनच काम करू. दबाव गट म्हणून किती दिवस काम करणार? दबाव गट नाही म्हणायचं, 2029 पर्यंत दबाव गट म्हणणार आणि राजकीय पक्ष जे बोलतात त्याच गोष्टी बोलणार. त्यांनी काय बोललं, भाजपने चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना सांगितलंय माननीय अभिजित दिपके यांनी सांगावं की आमच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त सक्रिय कार्यकर्ते आहेत, 1 कोटी आमचे रेजिस्टर्ड म्हणजे नोंदवलेले कार्यकर्ते आहेत. यांच्यापैकी एकानेही तुम्हाला कोणी भाजपमध्ये या म्हणून धमकी दिलं त्यांचं नाव जाहीर करा. त्यांच्याकडे ते नाव नाही, ते काही सांगत नाही, कारण त्यांना तसं काही आलेलंच नाहीये. आलेलं असेल तर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार करावी, नाव जाहीर करावं, मग भाजपने त्याच्यावरती कारवाई केली. भाजपला तुम्ही तो जाहीरपणे बोललेला ना की मला तेच म्हणायचं होतं, भाजप त्याला कशाला बोलवेल, भाजपच्या विरोधातली भूमिका घेणाऱ्याला भाजप कशाला बोलवेल. त्यामुळे आता कुठंतरी रिलिव्हन्स राहिलं पाहिजे किंवा कुठंतरी आता प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण शोधलं पाहिजे, भाजपला बदनाम करायला पाहिजे. त्यासाठी ते कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्याने त्याला म्हणेल की माझ्याकडे ते धमकी देईल. एवढं सगळं माध्यमामध्ये एवढं सगळं डिजिटल वर्ल्ड असताना उद्या कोणीतरी त्याला धमकी दिलेला असेल तर त्याला कोणी पकडलं जाईल. आपण राज्यातल्या इतर वेगळ्या घडामोडींकडे वळूयात. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 6 महिने उलटलेले आहेत, पण या 6 महिन्यामध्ये अजूनही अंतिम चौकशीचा जो अहवाल आहे तो आलेला नाहीये, असं एक युगेंद्र पवार असतील किंवा रोहित पवार असतील यांचा एक आक्षेप आहे किंवा नाराजी आहे. तर हा सगळा अंतिम अहवाल कधीपर्यंत येऊ शकतो असं वाटतं, आणि याच्यात नेमकं काय, या प्रकरणामध्ये नेमकं काय सध्या सुरू आहे? कुठल्याही शासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. त्यांना जर वाटलं की आता आपलं काम झालंय आणि आलेला रिपोर्ट हे सादर करण्यासारखं आहे त्यावेळेस ते सादर करतील. पण नाराज कोण आहेत तर युगेंद्र पवार आणि रोहित पवार, ज्यांनी अजितदादांच्या विरोधामध्ये लोकसभेत प्रचार केला, ज्यांनी अजितदादांच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये प्रचार केला, ज्यांनी अजितदादांच्या शेवटच्या राजकीय आयुष्यामध्ये राजकीय विरोध केला. बरं, त्यांच्याच घरचे लोक पार्थ पवार असू द्या, जय असू द्या किंवा सुनेत्रा पवार असू द्या, यांना फारशी त्याची चिंता नाही आहे. पण योगेंद्र पवार आणि रोहित पवारांनाच फारशी चिंता आहे. ह्या कुठंतरी पॉलिटिसाइज किंवा त्याचं कुठेतरी सिंपती घेण्याचं काम करतात का असं या ठिकाणी शंकेला वाव आहे. कारण घरचेच लोक जर याच्याविषयी जाहीरपणे वाच्यता करत नसतील तर ह्या लोकांनी ज्यांनी विरोध केला अजितदादांच्या शेवटच्या काळामध्ये, त्यांची ही जी आपुलकी आहे दाखवण्यापुरती असलेली, हे कुठंतरी राजकीय सिंपती गेन करण्यासाठी खेळ खेळले जाते काय असं त्या ठिकाणी शंकेला वाव आहे. अमोल खताळ संगमनेरचे आमदार आहेत. ते आमदार झाल्यापासून अजूनही चर्चेत आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ते चर्चेत आले होते की बाळासाहेब थोरात जे 8-9 वेळेला सलग तिथले आमदार म्हणून जिंकून येत होते, त्यांचा पराभव अमोल खताळ यांनी केला. आता ते चर्चेत आलेले आहेत की त्यांनी टॅक्स बाबतची माहिती लपवली किंवा प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी योग्य ती अशी माहिती दिलेली नाहीये, आणि खुद्द बाळासाहेब थोरात यांनीच हे आरोप केलेले आहेत आणि न्यायालयीन लढा पण सुरू आहे. त्याविषयी काय सांग? विधानसभेचा निकाल लागला आणि बाळासाहेब थोरात सारख्या मोठ्या दिग्गज नेत्याचा पराभव करणारे अमोल खताळ प्रकाश झोतात आले. आणि सगळ्यांनी विचार केला की अरे बाळासाहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याला पराभव कसा पत्करावा लागला. तर बघितलं तर अमोल खताळ हे स्वतःच एक त्या ठिकाणी त्यांचं नेटवर्क आहे. त्यासोबतच विखे पाटलांनी त्यांना जवळपास समर्थन दिलं होतं. विखे पाटील समर्थन, त्यांच्या स्वतःचं नेटवर्क आणि बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी, या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन त्यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला. आता पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी थोडंसं काय म्हणू, त्यांना काहीतरी निवडणुकीच्या तक्रार पण केली की काहीतरी निवडणुकीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला का असं बघून. पण आता त्यांना एक कारण सापडलं की त्यांनी टॅक्सची माहिती, त्यांनी कराची माहिती लपवली होती आणि त्यांनी कोर्टामध्ये अपील केले आणि कोर्टामध्ये
अमोल खताळ पण गेला होता की याच्यावरती काही कारवाई होऊ नये, म्हणजे ह्या गोष्टी पुढे दखल घेतली जाऊ नये. पण कोर्टाने पण सांगितलं की नाही, ह्या गोष्टीवरती पुढे सुनवाई होणार आहे. पण आता आपल्याला माहिती आहे अनेक निवडणूक संदर्भातले केसेस अनेक वर्षांपासून कोर्टात अडकून असतात. जोपर्यंत निकाल येतो तोपर्यंत यांचा टर्म संपलेला असतो. बघूया आता हा मान्य कोर्टाच्या ह्याच्या अखत्यारीतला विषय आहे. मान्य कोर्टाला जे वाटेल तो निर्णय घेईल. पण बाळासाहेब थोरातांनी आता अमोल खताळांची आमदारकी रद्द व्हावी, मध्यावधी निवडणूक लागावे, ह्याच्यापेक्षा त्यांनी 2029ला अमोल खताळ यांचा पराभव कसा केला पाहिजे यासाठी विचार केला पाहिजे. कारण आपण निवडणूकच्या संदर्भातल्या केसेस बघितलं तर लवकर निकाल लागत नसतात आणि रेअरेस्ट ऑफ द रेअर वेळेसच कुठल्या तरी एका लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व रद्द होतो. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी किंवा त्यांच्या मुली जो कोणी येणाऱ्या काळामध्ये 2029ला लोकसभा विधानसभा लढवणार असतील संगमनेरमधून, त्यांनी 29च्या तयारीला आतापासून लागायला सुरुवात करावी. छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. ऍक्च्युली ते नाराज आहेत आणि आपल्याच सहकारी पक्षावरती नाराज आहेत. सध्या ते महायुतीमध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे सध्या नाशिकमध्ये खड्ड्यांचा विषय खूप जोरात चालू आहे. एकतर पाऊस पडतोय आणि त्यामध्ये कुंभमेळ्याची तयारी पण सुरू झालेली आहे आणि अशामध्ये खड्ड्यांचा हा विषय चर्चेत आलेला आहे. तर खड्ड्यांवरून छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारवरती इनडायरेक्टली टीका केली आहे. थोडक्यामध्ये म्हणजे भाजपावरती त्यांचा रोख आहे. याविषयी काय सांगा? महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप. हे राज्य चालवताना हे एकमेकांमध्ये चांगलं समन्वय ठेवतात आणि निर्णय घेत असतात. पण स्थानिक पातळीवर मात्र या तिन्ही पक्षातले नेते आपापल्या पद्धतीनं सोयीचं राजकारण करतात. आता नाशिक म्हणलं की छगन भुजबळ हा जर आपल्या समोर येतो आणि नाशिकमध्ये छगन भुजबळांचं त्या ठिकाणी राजकारण राहिलेलं आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी प्रभाव राहिलेला आहे. दुसरं असं की मागच्या काही वर्षांपासून जळगावमधून येणारे गिरीश महाजनांचा प्रभाव नाशिकमध्ये फार वाढत चाललेला आहे आणि आता नाशिक महानगरपालिकामध्ये सत्ता भाजपची असल्यामुळे कुठंतरी गिरीश महाजन यांचा शेज जास्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जरी नाशिक जिल्ह्याचा अधिकृत पालकमंत्री कोणी नसला तरी महाजनांच्या सेला त्या ठिकाणी खूप महत्व आहे आणि आता पुढच्या वर्षी त्या ठिकाणी कुंभमेळा बनणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून गिरीश महाजन त्या ठिकाणी आहेत. म्हणून कदाचित आता जरी राज्यामध्ये एकत्र काम करत असलं तरी जिल्ह्यामध्ये आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आपापल्या पक्षाच्या नेत्यांना, आपापल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी राजकीय स्पेस मिळावी म्हणून त्या ठिकाणी एकमेकांवरती बोलत असतात. छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांचं राजकीय सौख्य आपल्याला माहित आहे. दादा भुसे, छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे 3 सध्या त्या ठिकाणी पॉवर सेंटर आहेत नाशिकमध्ये. कुठं ना कुठं तरी प्रवीण गेडाम यांच्यावरून इनडायरेक्टली भाजपवर टीका करतात की छगन भुजबळ असा त्या ठिकाणी शंकेला व्हाय. पण कारण मात्र जेन्युअन आहे. त्या ठिकाणी खड्डे आहेत, खड्ड्यांमुळे इतर नागरिकांना त्रास होतो, काही लोकांचे त्या ठिकाणी बळी पण गेलेत असं त्या ठिकाणी अनेक माध्यमामध्ये बातम्या सुद्धा आल्यात. यावरती छगन भुजबळांनी चिंता व्यक्त करताना भाजपला इनडायरेक्टली घेरलं का असं आपल्याला म्हणावं लागेल. या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्या समस्या कशा सुटतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कारवाया त्यावरून ते चर्चेत असतात कायम. आता त्यांचा धडाका सुरू आहे कारवायांचा. या कारवायांच्या धडाक्यामध्ये त्यांनी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा धडक मारली, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये त्यांनी धडक मारली. ह्या सगळ्या त्यांच्या कारवाया सुरू आहेत. पण विरोधक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षातले असतील किंवा इतर काँग्रेस आणि इतर पक्षातले, तर त्यांचं म्हणणं आहे की तुकाराम मुंढे यांना कारवाया करू दिल्या जात नाहीत, त्यांच्यावरती दबाव आहे. या आरोपामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का? त्यांच्या बातम्या, त्यांच्या प्रेस बाईट्स, त्यांच्या संदर्भात झालेली चर्चा या सगळ्या बघून तर असं वाटत नाही की तुकाराम मुंढेला कोणीतरी अडवत असेल. तुकाराम मुंढेला कोणी अडवत नाही. मी उलट म्हणेल की तुकाराम मुंढे यांना त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतंत्रता दिलेली आहे की तुम्हाला जिथं वाटेल तिथं जाऊन कारवाई करा, तुम्हाला जिथं चुकीचं वाटतंय त्यांच्यावर ऍक्शन घ्या, त्यांच्यावरती कारवाई करा, असं त्या ठिकाणी पूर्णपणे परमिशन मिळाल्याशिवाय कुठला अधिकारी काम करत नाही. अधिकारी जरी परमनंट असला पण तो सरकारपेक्षा मोठा नसतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सरकारने अधिकाऱ्यांना मोकळीक दिली म्हणूनच अधिकारी त्या ठिकाणी मोकळ्यापणाने कुठल्याही आस्थापनावर कारवाई करू शकतो आणि करत सुद्धा आहे. हे प्रत्येक वेळेस माध्यमामध्ये येऊन तुकाराम मुंढे यांनी सांगितलं सुद्धा आहे. प्रत्येक आस्थापनावर कारवाई करताना प्रत्येक आस्थापनावर कारवाई कशामुळे केली, कुठले कारण आहेत, कुठले नियम आणलेत, यावरती तुकाराम मुंढे यांनी माध्यमामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं का माध्यमामध्ये येऊन मला सरकार काम करू देत नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने काही म्हणजे विनाकारण आरोप करायला त्या ठिकाणी अर्थ नाही. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण त्यांनी एक उदाहरण दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की 29 जे अधिकारी आहेत एफडीए मधले, संभाजीनगरातली ही घटना आहे, आणि 29 अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्यात नरहरी झिरवाळ यांच्याकडे. तर ह्या तक्रारीचा त्यांनी दाखला दिलाय की त्यांच्याशिवाय म्हणजे भाजपच्या दबावाशिवाय हे लोक अशा प्रकारे तक्रारी करू शकत नाहीत.
बघा आता हे कोणी टीका केलेली आहे? ही भास्कर जाधवने टीका केली. भास्कर जाधवांनी अगोदर त्यांच्या पक्षात काय चाललंय किंवा त्यांच्या पक्षातून त्यांना होणारा विरोध काय हे आधी बघितलं पाहिजे, असं त्या ठिकाणी भाजपचे लोक त्यांच्यावर टीका करतात. पहिली गोष्ट अशी आहे की त्या 29 लोकांनी तुकाराम मुंडे यांनी जे कारवाई करतायत ते करू नये म्हणून असं नाहीये तक्रार. तुकाराम मुंडे जे वेगवेगळ्या आस्थापनावर धाड टाकतायत, कारवाई करतायत, ते चुकीचे असं त्यांचं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला रविवारी शनिवारी बोलू नका, तुम्ही आम्हाला सार्वजनिक सुट्ट्याच्या दिवशी काम देऊ नका, तुम्ही ज्या ठिकाणी मधलं काम देऊ नका, तुम्ही ज्या ठिकाणी तपासणी केली जाते अन्न आणि या सगळ्या गोष्टीची ती त्या लॅबोरेटरीच्या 2 शिफ्टमध्ये काम करू नका, कारण आपल्याकडे मनुष्यबळ, ती तक्रार मुळात मनुष्यबळ कमी आहे, आम्हाला काम जास्त करावं लागतोय, ही तक्रार आहे. तुकाराम मुंडेला काम करू देत नाही किंवा तुकाराम मुंडे करतात त्या चुकीचे, ही तक्रार नाहीच आहे मुळात. त्यामुळे भास्कर जाधव आणि इतर लोकांनी पण ह्या गोष्टीची कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे की ही तक्रार त्यांच्या कारवाईवर नाहीये, त्यांच्या कार्यपद्धतीवर आहे. 2 शिफ्टमध्ये बोलवणं, वीकडेजला बोलवणं, विकेंड्सला बोलवणं, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बोलवणं, हे करू नका. त्याच्याशिवाय तुम्ही मनुष्यबळ वाढवा, हे त्याच्या मागचं त्या ठिकाणी मागणी आहे. जर तुम्ही मुळात FDA काय करतं हे सर्वसामान्य लोकांना माहितीच नव्हतं. ज्यावेळेसपासून तुकाराम मुंडे याचे संचालक झालेत, या विभागामध्ये आलेत, त्यावेळेसपासून लोकांना कळायला लागलं की FDAचं मेन काम काय. ह्याच्या आधी पण कारवाई झाल्या असतील, पण त्या ह्याच्यामध्ये झाल्या, पण या सगळ्या कारवायांना त्या ठिकाणी प्रसिद्धी पण मिळत छोट्या स्तरावरती होत. हा, या कारवायांना तुकाराम मुंडे आल्यामुळे याला प्रसिद्धी पण मिळत गेली आणि त्यामुळे कारवाई पण होत गेली. आता ह्या कारवाई झाल्या तर आता मी त्या FDA डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे, मला जर रविवारी बोलवत असतील, शनिवारी बोलवत असतील किंवा माझ्या सार्वजनिक सुट्ट्या दिवशी बोलवत असतील किंवा मला 8 तास 14 तास 10 तास काम करावं लागत असेल तर कुठं ना कुठं तरी याच्या मनामध्ये संताप येणार झाला एक अधिकारी म्हणून. असा आता सर्वसामान्य लोकांमध्ये असं समज झालं की सरकारी नोकरी लागलं तर फारसं काम नसतं, आरामदायी काम असतं. आता हे आरामदायी काम नाही, हे आता ह्या सगळ्या कारवाईवरून दिसतंय की अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सुद्धा ताण पडतो. सलगच्या धाडी टाका, तिकडे उचललेल्या अन्नाची तपासणी करा, लॅबोरेटरीमध्ये जावा, त्याचे रिपोर्ट्स काढा, त्याच्यामध्ये चुकीचं आहे का ह्याचे रिपोर्ट्स द्या. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी मनुष्यबळ कमी आहे म्हणून या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी नरहरी झिरवळ निवेदन दिल्याचं लक्षात आलेलं आहे. पण असं वाटतं की या दबावाला बळी पडून तुकाराम मुंडे यांची बदली होऊ शकते. मला असं वाटतं की तुकाराम मुंडे अजून 500 लोक मागतील सरकारकडे, अजून नवीन भरती काढतील. म्हणजे त्यांचा इतिहास आहे की 3 वर्षाच्या आत त्यांची बदली होते, कारण मग प्रेशर येतं आणि मग तिथले लोक जे स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्ये लोक असतात ते तक्रारी करतात आणि मग त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मग त्यांची बदली होते. बघा कसं आहे की जर बदली करायचं झालं असं तर ह्या सगळ्या कारवाई ऍक्शन सुरू ज्यावेळेस झाले त्याच वेळेस केले असते. आता कारवाया काय मागच्या 8-10 दिवसापासून होत आहेत, मागच्या अनेक महिन्यांपासून कारवाई होत आहेत. त्यामुळं सरकारला बदली करायची असेल तर त्या ठिकाणी फ्री हँड देतच नाही, जसं मी याच्या आधी सांगितलं. त्यांना फ्री हँड दिलेलं आहे, ते कारवाई करतील. जे लोक मनुष्यबळ कमी आहे म्हणून तक्रार करतात त्यांचं ऐकून तुकाराम मुंडेने अजून शासनाकडे विनंती केली पाहिजे की मला अजून लोक पाहिजेत, कारण मला पूर्ण FDA मध्ये जे काही चुकीच्या गोष्टी होत्या ते सगळ्या मला सुधारवायचे आहेत. मला अजून लोक द्या आणि लवकरात लवकर त्या लोक भरून द्या, जेणेकरून मला कारवाई करायला सोपं जाईल. आणि ह्या सगळ्या ज्या लोकांवरती, ज्या अधिकारी कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण पडतो तो ताण कमी होईल असं त्या ठिकाणी दिसते. पण सरकार काय आता सध्या बदलीच्या मूडमध्ये दिसत नाही. जरी तुकाराम मुंडे यांचा ट्रॅक राहिला की कमी काळामध्ये बदली झाली असली तर त्याच्या करिअर सोबत जोडला गेला असला तरी प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ठराविक वेळानंतर बदली होत असते आणि दीर्घ काळासाठी कुठलाही एखादा अधिकारी एका डिपार्टमेंटमध्ये राहत नाही. तरी आता हे सगळं चांगलं काम करतायत म्हणून सरकार त्याची जो मिनिमम काळ आहे तो काळ तरी त्यांना त्या ठिकाणी सर्व्हिस करायला अनुमती देतील असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. आणि मंत्री झिरवाळे त्यांनी सुद्धा कौतुक केलं होतं विधानसभेमध्ये तुकाराम मुंडे यांचं. तर असं वाटत नाही की 3 वर्षाच्या आत त्यांची बदली होईल म्हणून. नाही, ठीक आहे ना, आता सरकारचाच पाठिंबा असल्यामुळे अधिकारी अशा गोष्टी करतात. सरकारचा पाठिंबा असेल तर त्यांना पूर्ण काळ त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि मंत्र्यांचा संपूर्ण त्याला सपोर्ट दिसतोय, कारण मंत्र्यांपेक्षा अधिकारी जास्त चर्चेसमोर येत आहेत. याच्यावरून लक्षात घ्या की मंत्र्यांचा त्याला अधिकाऱ्याला खूप भरपूर सपोर्ट आहे. राज्यातल्या प्रलंबित जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. न्यायालयाने नुकताच निर्णय दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. काही ठिकाणी 50% पेक्षा जास्त रिझर्व्ह जागा त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या निवडणूक अधिकाऱ्याने म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने वगैरे त्या ठिकाणी आरक्षण सोडत केली होती आणि ती आरक्षण सोडत कुठेतरी चुकीची आहे, त्याच्यावरून ओबीसीवरती अन्याय होतो असं याचिका दाखल करण्यात आल्या. त्याच्यावरती मान्य न्यायालयाने सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी 50%च्या वरच्या आहेत त्या सगळ्या नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक आहे पुढच्या टप्प्यात घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत या सगळ्या गोष्टी
करणं सोपं आहे का, हम्म. असं त्या ठिकाणी सांगितलंय. आणि आता SIR ची प्रक्रिया चालू असल्यामुळे ही SIR ची प्रक्रिया झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये ज्या डिसेंबर 26 किंवा जानेवारीच्या 27 जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. बघूया. आता पुन्हा एकदा सर्व पक्षाला आपलं राजकीय ताकद आजमावण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल, आणि महायुती महाविकास आघाडीला आपापलं ताकद आजमावण्याची संधी मिळेल. आणि ओबीसी या सगळ्या जिल्हा परिषदा आणि नगरपंचायत आणि ग्रामपंचायत ज्या ठिकाणी प्रशासकीय आता कारभार सुरू आहे तिकडे लोकनियुक्त लोक आता येतील. म्हणजे या वर्षाच्या म्हणजे डिसेंबरमध्ये किंवा मग 2027च्या जानेवारीमध्ये या निवडणुका होऊ शकतात, होण्याची शक्यता आहे. येस. ओके. शेवटचा प्रश्न आहे लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भातला. ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेमध्ये आहे आणि चर्चेत आहे म्हणण्यापेक्षा वादात आहे. एक तर राजकीय हेतूने सुरू झाली ही योजना असा विरोधकांचा अजूनही आक्षेप आहे, आरोप आहे. तर आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे की जवळपास 66 लाख नावं वगळण्यात आलेली आहेत. असं वाटतं का की या योजनेच्या माध्यमातून गैरफायदा घेतला जातोय, चुकीची नावं किंवा बोगस नावं त्याच्यामध्ये ऍड करून? ते खरं आहे ना. बघा कसं आहे की निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि ज्यांनी अप्लाय केलं त्या सर्व लोकांना कमीत कमी स्क्रुटनी करून, त्यावेळेस काय इतक्या जास्त प्रमाणावर इंटेन्सिव्ह स्क्रुटनी त्यावेळेस झाली नव्हती, त्यावेळेस सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ देण्यात आला. निवडणुका झाल्या त्याच्यानंतर एक वर्षभर झालं, त्याच्यानंतर मग अर्थसंकल्प किंवा अर्थ खात्याने त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली की आपले पैसे जात आहेत, ते कसं होईल काय नाही. त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की काही जेंट्स सुद्धा लाडकी बहिणीच्या नावाने पैसे घेतात. आता लाडकी बहिणीच्या नावानं जेंट्स पैसे घेतील हे आपल्याला पटणार आहे का, किंवा मग राज्याच्या आर्थिक स्थितीला पण परवडणार आहे का? नाहीये. मग हे जे 60 लाख जेवढे लोक आहेत याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आणि या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी वारंवार सांगत आले की जे लोक, आपली जी अट होती लाडकी बहीण योजनेची पात्रतेची जी अट आहे, जे लोक पात्रतेच्या अटीमध्ये बसत नाहीत त्यांचं त्या ठिकाणी नाव निघणार आहे. जे लोक या योजनेसाठी पात्र नव्हते पण त्यांना कमी स्क्रुटनी झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला, ते लोक आहेत. आता स्क्रुटनी अशी झाली की केवायसी करण्यात आलेली आहे, म्हणजे केवायसीची अट टाकले. जे केवायसी केले, केवायसी मध्ये सगळी माहिती त्या ठिकाणी भरावी लागते. कोणाचं किती उत्पन्न आहे, कोणाच्या घरामध्ये सरकारी काम करणारे लोक आहेत का, मग कोणाच्या किती उत्पन्न, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत का नाही आहेत ही गोष्ट होती. ही गोष्ट सुरुवातीला नव्हती. आता जे केवायसी, याच्यातले बहुतांश लोक तर केवायसी केलेलेच नाहीत, कारण त्यांना माहित आहे की आम्ही पात्र नाहीये. कोणाचं उत्पन्न जास्त असेल, कोणाच्या घरामध्ये सरकारी नोकरी असेल. विशेष म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जेंट्स लोक सुद्धा या पुरुषांनी सुद्धा लाडकी बहिणीचे लाभ घेतलेत. हा कुठंतरी सरकारने लावलेला काय म्हणून आपण काट आहे का? सरकारचा पैसा अपात्र लोकांना गेला नाही पाहिजे यासाठी त्या खात्याने आणि अर्थ खात्याने त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारून अशा ऍक्शन घेत आहेत. या सगळ्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. खरं आहे. म्हणजे योजना कुठली असो, आता लाडकी बहीण आहे पण इतर पण ज्या काही योजना आहेत, अशा कुठल्याही योजनांमध्ये बोगस लाभार्थी घुसू नयेत याकरता सरकारने सक्षम अशी यंत्रणा खरं तर उभी केली पाहिजे. 100%. आणि जर ती सक्षम यंत्रणा उभी केली तरच कुठेतरी हा जो गैरफायदा घेतला जातोय तो कदाचित घेतला जाणार नाही. आज विविध विषयावरती तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.